इसका भी खींच लो फोटो। किसका? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या व्लॉग मध्ये परत एकदा. आणि आज आपण आलो आहे ग्रिष्णेश्वर मंदिरात. आणि ग्रिष्णेश्वर मंदिर हे आमचं दुसरं ज्योतिर्लिंग आहे, जे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. आणि आज इथे आम्ही आलो आहे दर्शन करायला. आम्ही पुण्यावरनं निघालो होतो, त्यानंतर आम्ही शनी शिंगणापूर आणि देवगड आमच्या मागच्या व्लॉग मध्ये कव्हर केलं. आणि तिथनं आज सकाळी आम्ही आलो आहे कृष्णेश्वर या मंदिरात. चला तर मग आपण बघूया कसं आहे मंदिरातून. इथे असं म्हणतात की 1 तास लागतोय मंदिरात दर्शन करायला. तर आपण लागूया लाईन मध्ये. इथनं लाईन सुरू होते. दर्शन झालेलं आहे आणि 45 मिनिट जवळपास आम्हाला लागलं आहे मंदिराला. बरीच गर्दी होती, बट तरी 45 मिनिटात दर्शन झालं आहे. आणि इथे मुलांसाठी हा रूल आहे की त्यांचं कमरेच्या वरचे सगळे कपडे काढूनच त्यांना मंदिरात प्रवेश घेता येतो. मंदिराची जर स्टोरी बघायची म्हटलं तर पुराणानुसार एक ब्राह्मण होता सुधर्मा, जो देवगिरी पर्वताजवळ राहायचा. आणि त्याची एक वाईफ होती सुदेहा. धर्मा आणि सुदेहामध्ये फार प्रेम होतं, पण त्यांना मूल होत नव्हतं. ज्याच्यामुळे सुदेहाने डिसाईड केलं की तू माझ्या बहिणीशी लग्न कर, जिचं नाव ग्रीष्मा होतं. मग त्यांनी ग्रीष्माशी त्याची इच्छा तर नव्हती, पण वाईफच्या आग्रहामुळे तो तिच्या बहिणीशी लग्न करतो, जिचं नाव ग्रीष्मा असतं. ती फार शिवाची भक्त असते. ती रोज 101 ज्योतिर्लिंग बनवून कुंडामध्ये त्याची पूजा करून कुंडामध्ये अर्पण करत असते. काही दिवसानंतर तिला एक मूल झालं आणि सगळे खुश होते. सुदेहा पण फार खुश होती. पण जसा जसा वेळ चालत गेला, सुदेहाला असं वाटायला लागलं की आपलं या घरात काही नाही आहे. आपल्या बहिणीने आपला नवरा पण हिसकावून घेतला, आता मूल पण तिचंच आहे. तर तिच्या मनात एक द्वेष निर्माण व्हायला लागला. पण हिचा राग एवढा वाढला सुदेहाचा की एक दिवस तिने त्या मुलाला मारून टाकलं. आणि मारून त्याच कुंडात जिथे तिचे ग्रीष्मा तिचे शिवलिंग अर्पण करायची त्यातच टाकून दिली. मग जेव्हा सगळेजण उठले तेव्हा तो ब्राह्मण, अजून त्याची वाईफ, सगळेजण जोरजोरात रडत होते. पण ग्रीष्माने तसं केलं नाही. ग्रीष्माने रोज जशी ती उठते 101 ज्योतिर्लिंग बनवते, तिने बनवले आणि पूजा केली. पूजा करून तिने त्या कुंडात त्यांना अर्पण केलं. पण जेव्हा ती अर्पण करून कुंडातून बाहेर येते तर तिच्यासोबत तिचा मुलगा पण वापस येतो. आणि हे पाहून सगळेजण एकदम अचंबित होऊन जातात. तर शिवजींचे तिला म्हणतात की तू वरदान माग, म्हणते मला तू जे म्हणशील मी ते तुला वरदान द्यायला तयार आहे. तर तेव्हा ती म्हणते की देवा तू माझ्यापासून खुश आहे ना, बस मला एवढंच हवं आहे. आणि माझ्या बहिणीला तू माफ करून टाक. बस माझी इच्छा आहे की माझा मुलगा तू मला दिला, तसंच तू नेहमी या जागेवर इथेच राहून जा. तर तिच्यासाठी शिवजींनी इथे आपला वास केला आणि तिच्याच नावावर हे ग्रिष्णेश्वर म्हणून मंदिर आहे. दर्शन झालंय आणि आम्ही आता इथनं निघालो आहे. इथं आता आम्ही सरळ आमच्या होमटाऊन खामगावला जाणार.
आणि आपण भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.